आदिनाथ भगवान की जय। अंतिम शासन नायक महावीर भगवान की जय। आचार्य शांती सागर मुनी महाराज की जय। आणि या हॉलमध्ये साक्षात विराजमान असलेले युवा सम्राट क्रांती रत्न प्रवचन केसरी संत वात्सल्यनिधी आचार्य चंद्रप्रसाद महाराज की जय। आणि मंचावर विराजमान तीर्थोद्धार मुनिश्री वीर सागर तीर्थोद्धार मुनिश्री सरल सागर महाराज की जय। मम दीक्षा गुरु गणी आनिका श्रुतमती माता शपथ राजे श्रुतमती माता की जय। आज आचार्य भक्ती भावना आचार्य भक्ती भावना आचार्य जे असतात ते स्वतः करतात आणि दुसऱ्याला पण काय करतात। गुरु स्वतः सतपथावर चालतो व दुसऱ्याला पण सतपथावर चालवतात। आणि म्हणून आज आचार्यांच्याबद्दल असं म्हणावं वाटतं की संसार मोह त्यागी मुनीचा घरा विरागी वाणी तशीच करणी वरी हात साथ स्वमनी करी घेई शांत मुरली जनता ती वेस भुलली उपदेश दे जनाला उपदेश दे जनाला अज्ञान नेनयाला अज्ञान नेनयाला या चंद्रप्रभ आचार्याणा मी वाहते भक्तिमाला मी वाहते भक्तिमाला। बघा युवा सम्राट आचार्यांना युवा सम्राट का म्हटलेला आहे। खरोखरच ज्याने ही पदवी दिलेली आहे युवाचार्य म्हणून समोर अगदी 100% नव्हे तर 1,00,000% हे खरं आहे। कारण आचार्यांनी जाणलं की आपल्या धर्माचा तरुण पिढीच्या हातामध्येच काय आहे उद्धार आहे झेंडा आहे। आणि ते पुढा झेंडा म्हणजे धर्माचा झेंडा जर पुढे न्यायचा असेल तर आज तरुण पिढी जागरूक झाली पाहिजे। शिवाय ते निर्व्यसनी असावे आणि धर्ममार्गामध्ये असावे। आणि या भावनेने त्यांनी मुलांना जास्तीत जास्त आपल्या संपर्कात येतील अशा करणे त्यांचा प्रयत्न असतो। आणि आपल्या समाजातील मुले उच्च पदावर जावीत या भावनेने अकॅडमी रूपाने मुला प्रेरणा दिली कशासाठी की मुलांना एक स्वतःच्या धर्माचे स्थान निर्माण करायची प्रेरणा दिली। बघा इथं आपण आता बघा लागलोय गल्लीवरच मुलांना अभिषेकासाठी प्रेरित करणारे असे कोण आहेत आचार्य चंद्रप्रसाद महाराज। त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या तरुण पिढीला पाहिलं तर मला एक प्रकारच्या अंतःकरणात सात्विक समाधान वाटतं। कारण आज ती समाजाची गरज आहे आज ती धर्माची गरज आहे आणि हे आचार्यांनी मनोमन ओळखलं आणि म्हणूनच ते काय आहेत युवाचार्य आहेत। शिवाय बालाचार एलाचार आचार कल्प युवाचार उच्चगार्थात आणि निरपाकाचार अशा आचार्यांचे काय म्हणजे भेद सांगितले। त्यापैकी बालाचार ही पदवी त्यांना पूर्वी होती। त्यानंतर युवाचार हा शब्द आगमामध्ये शब्द नाही पण ऐकायला मिळालं आहे की ज्यांचं शरीर सुंदर आहे स्वस्थ आहे
भाषाशैली मनोज्ञ आहे असे कोण आहेत? आचार्य जगप्रभ शास्त्री महाराज. त्यानंतर उच्चारणार्थ आचार्य म्हणजे ज्यांचे उच्चारण स्पष्ट आहे. शब्द कसे असतात? अगदी इकडचा शब्द इकडं होत नाही. कधी तुम्ही भक्ती म्हणताना, वाचत असताना किंवा मरणकंडिका हा स्वाध्याय चालू असताना एक शब्द इकडचा तिकडं होत नाही. म्हणून ते न्याय, व्याकरण, छंद, अलंकार दृष्टीने परिशुद्ध असणारे असे ते उच्चारणाचार्य आहे. आणि सगळ्यात आता निर्यापकाचार्य. क्षपकाची समाधी करण्यामध्ये अत्यंत चतुर असलेले, द्रव्य क्षेत्र काल भावाचे ज्ञान, समाधिक क्षपकाची मनस्थितीचे ज्ञान, कोणता ऋतू आहे, कोणत्या वातावरणामध्ये काय केलं पाहिजे हे सर्व जाणणारे कोण आहेत? निर्यापकाचार्य. थोडक्यात आवडत्याची क्षमा करा, पण काय, चांद कभी पास नहीं आता, चांद कभी पास नहीं आता, परछाई में देखा जाता है, परछाई में देखा जाता है, विश्व कभी बाहों में नहीं समाता, विश्व कभी बाहों में नहीं समाता, केवल नक्शे में देखा जाता है. कैसे कहूँ कि किसी एक को अपना बना लो, दर्पण किसी को एक अपना नहीं बना. म्हणजे आचार्यश्रींची उपमा दर्पण असतं तर दर्पण कोण एकाला आपलं मानत नाही. जे त्याच्या समोर येईल त्यांच्या आपलं प्रतिबिंब काढत असतं. म्हणून दर्पण आरसा राहणार नाही. जर ते नुसता फोटो एकच व्यक्ती दाखवली किंवा एकच वस्तू तर तो आरसा काय एक फोटो आहे दाखवेल. आणि म्हणून दर्पणाने ते झलकते असे आचार्य श्री चंद्रप्रसाद महाराजजी आहे. त्यांचं कौतुक करावं खरोखर तेवढं. पण आचार्य कसे असतात? 36 गुणांचे धारक, पंचाचार पाळणारे, समान दृष्टी ठेवणारे, शिष्यावर अनुग्रह ठेवणारे, एक आचार्यांची आत्मा पित्याच्या आत्म्याप्रमाणे व एक आचार्यांचा आत्मा एक मातेच्या आत्म्याप्रमाणे वात्सल्याने परिपूर्ण असतो. म्हणून म्हटले आहे, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. पिता नेहमी अनुशासन ठेवतो. त्यांचे हृदय कठोर असते. पण पिता मुलांना रागवतात. का रागवतात? अनुशासनामध्ये राहावे हा त्यांचा प्रयत्न असतो. आणि माता काय करते? चुपचाप मुलांना वंजारते, गोंजारते. जसं आचार्यश्री एखाद्या टाळामध्ये बोलतात, परंतु नंतर आणि मुलांना तुम्हाला करून घेतात. वंजारून गोंजारून आणि माता काय करते? चुपचाप मुलांना वंजारते, गोंजारते, समजावते आणि त्याची चूक त्यांना समजावून सांगते. मुलगा चूक सुधारत नसेल तरी सुद्धा मुलांच्या प्रती अनुग्रहताचा भाव ठेवते. मुलगा सुद्धा जेवला नसला तरी सुद्धा माता त्याला चालवते. हे ज्ञानरूपीचा आम्हाला काय करायचं? भोजन द्यायला येत आचार्यची. म्हणून सर्व काही करते तर अनुशासन पित्यासारखे व अनुग्रहता माते समान असणारे असे कोण आहेत? आचार्य चंद्रप्रसाद महाराज आहेत. एका व्यक्तीमध्ये दोन प्रकारचे हृदय असते. ज्याप्रमाणे माता पित्यावर आमचा पूज्य भाव असतो, श्रद्धा असते, त्याच प्रकारे आमच्या आचार्यांच्या प्रती आमची श्रद्धा, पूज्यता असली पाहिजे. आचार्यवान असतात आणि आधारवानही असतात. मग एक त्यांचं ऐकलं की चिपरीमध्ये सांगितलं, ज्या मुलगा नाही अशा यांना मी शेवटपर्यंत सांभाळली. की दोन नवरा बायको आले होते ना, मग असे जर बघितलं की खरोखरच आतून अंतःकरणामध्ये गदगद निर्माण होते की हे आचार्य काय आहेत? आधारवान आहेत. आणि प्रामाणिकता कोणती गोष्टी न्याय व्याकरणे सिद्ध केली जाते. प्रत्येक शंकाचे समाधान त्यांच्याकडे असते. ते आधारवान आचार, व्यवहारवान आणि प्रायश्चित सूत्राचे ज्ञाते असतात. आणि त्यांच्याकडे अवपीडक
गुण, शिष्याच्या चुका इतरांसमोर प्रगट न करणे हा एक आचार्याचा गुण असतो. म्हणून देव, शास्त्र, गुरु ही 3 रत्ने आहेत. रत्न उत्पन्न होतात, बनत नाहीत आणि जे बनतात ते बनावटी असतात. नेता बनतो, राजा बनतो. बरं, नेता बनतो पण राजा बनत नाही. राजा हा काय करतो? मातेच्या गर्भातूनच उत्पन्न होतो. नेता बाहेरून उत्पन्न होतो. नेता पेटीतून उत्पन्न होतो, मतदान पेटीतून. राजा पोटातून उत्पन्न होते. तसे आचार्य असतात आणि ते आचार्य चंद्रप्रसाद महाराज स्वतःच्या कर्तृत्वाने, आता त्यांना स्वतःची कर्तृत्व बुद्धी घेतलेली आवडत नाही काय, म्हणून काय म्हणतात, म्हणजे असलं तरी सुद्धा आपलं कर्तव्य बनतं. म्हणून चंद्रप्रसादजी महाराज स्वतःच्या कर्तृत्वाने धर्माने आचार्य बनलेले आहेत. जोपर्यंत आमचा आत्मा अनुशासन मध्ये राहण्यास शिकणार नाही तोपर्यंत आपल्या आत्म्याचे कल्याण होणार नाही. आपण अनुशासन करण्याची प्रवृत्ती सोडत नाही व अनुशासन मध्ये राहण्याची प्रवृत्ती अवलंबत नाही तोपर्यंत आपल्या आत्म्याचं उत्थान होणार नाही. आणि हीच आजची आचार्य भक्ती आहे की आचार्य भक्तीला आपण श्रद्धेनं, भक्तीनं आचार्यांना काय केलं पाहिजे, त्यांचा उद्देश, त्यांचा सांगायचं खूप आहे पण वेळ थोडा असल्यामुळे माझ्यासाठी पण आहे बोलणार आहे. तरी मी आचार्यश्रींच्या चरणी श्रीवार नमस्कू 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 आचार्यश्री मी ते थांबायचे भाव करते. जय गुरु आचार्य चंद्रप्रसाद मुनी महाराज.